रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाडत्री सोहा सोदा नमोस्तुते. ओम श्री अत्रि अनुग्रहा सिंधु श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. ओम श्री चैतन्य जालिंदरनाथाय नमः. ओम श्री चैतन्य कानिकनाथाय नमः. ओम श्री चैतन्य चरपतिनाथाय नमः. ओम श्री चैतन्य गहिनीनाथाय नमः. ओम श्री चैतन्य देवरनाथाय नमः. ओम श्री चैतन्य वटचित्तनागेश्वरनाथाय नमः. ओम श्री चैतन्य भरतनाथाय नमः. ओम श्री चैतन्य डबंगनाथाय नमः. ओम श्री चैतन्य चौरंगनाथाय नमः. ओम श्री चैतन्य विजयनाथाय नमः. श्री गुरु गोरक्षदालिंदर चरपटा चरबंग काणी गोमचंद्रादि तरुणगिरिवानक भद्री सौत्य भूम्यं भूमघन वर्धसिद्ध. ओम नमो शावशक्ती मम ऋषी वेम सर्व कार्य सिद्धी कुलतुक आहे. सर्वांना एकच सांगतो मी, म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय, लहान तोंडी मोठा घास घेतोय. आणि माझ्यापेक्षा सर्व विद्वान आहे तिथं आणि वारकरी संप्रदायामध्ये मी पहिल्या वेळी चाललोय. इथं वारीचा मला अनुभव नाही, पण मी तुम्हाला एकच सांगतो, जेव्हा आपण एखाद्या लग्न कार्यात जातो, लग्न कार्यामध्ये गेल्यावर आपण टाळी लागल्याशिवाय आणि ताक दिल्याशिवाय कुठं घरी येत नाही. तसंच कुठला काम वर्क असे ना, कुठला काम मेन कामाचे ना, ज्या कामासाठी आपण गेलो असतो त्या कामाला धरून चालतो. पण वारकऱ्यांनी जर रथ आला आणि झेंडेकरींना सोडून चाललं, त्यांची वारी सफल होणार नाही. पहिला लग्नाला गेले आणि जर टाळीला राहिली नाही तर लग्नाला जाऊन फायदा नाही, तुम्ही फक्त खायला गेले तिथं. आणि पहिला मुद्दा, झेंडेकरी आणि रथकरी यांच्या पुढे जाऊन भोजन स्थळी जाऊन पोहोचले. एक आयरणी भाषेत एक म्हण आहे, बायको पोरसला त्रास जे म्हणून वारीमा खावाले यांची. जर ज्याला बायको पोरांचा सासूचा सुनेचा सासरवास नसेल त्याने झेंडेकरी आणि रथाचा सोबत चालावं. विनाकारण रथ सोबत आणि ते तिकडे गेलेले असतात, हे मला वाईट वाटलं. कारण की मी वारकरी आज बंडोबर बाईक दिंडी माझी मला माहित नाही, कारण की मला त्या चुक्या दिसल्या ते मी सांगतोय. आणि एखाद्या विद्वान लोकांना त्याची हे लावू शकते, आता आला ना आता शिकवतोय बुवा. पण जे चुकीचं आहे स्पष्ट वक्त सला चुकी हे म्हटलं गेलेलं आहे, ते असं करू नका. आणि देवाच्या कृपेने आपल्याला एवढं वारीचं एवढं चांगलं दिलेलं आहे. मंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मुलं मनवत अयोग्य पुरुष नास्ती योजक सत्र दुर्लभ. असं कुठलं अक्षर नाहीये की त्या अक्षराच्या मंत्रामध्ये उपयोग नाही. अशी कुठली वनस्पती त्याची आरोग्यासाठी वापर केला जात नाही. आणि असा कुठला मनुष्य नाही तो सक्सेस होऊ शकत नाही आणि त्याला अध्यात्म मिळू शकत नाही. फक्त त्याने चांगल्या अशा गुरुवारांचे पायावर पाय ठेवून पंढरीनाथांचं दर्शन घेतलं पाहिजे आणि एकदम सात्विकपणाने आणि शिस्तीने आणि रांगेत चालत असताना आपल्या घरच्या गोष्टी टाळा. यांनी वावरला काय करावी, त्यांनी काय करावी, मग पाणी उलट का बरोबर ना. तुम्ही आध्यात्म आलेले गृहस्थ आश्रमामधनं एक 17-18 दिवस संन्यास आश्रम स्वीकार करा, तुमच्या कल्याण राहण्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही आल्यावर जर गृहस्थ आश्रमामध्ये लक्ष ठेवणार तर तुमची वारी सफल होणार नाही. तुम्ही फक्त मॅरेथॉन करताय, प्रॅक्टिस करताय, शरीराचा व्यायाम करताय, अध्यात्म करत नाहीये. जर अध्यात्म करायचं असेल, बायका पोरं घर दार वावर आणि एकमेकांची कूट येणे मला तो जागा दिली तो देवशान आहे, ते पाणी लागलं असं. अरे का बरं आहे, तुम्ही देवधर्म करायला नाडे ओरिजिनल खूट याने जागा दिली नाही, तो असं करतो. अध्यात्मासाठी जर आलेले ते इमानदारीने अध्यात्म करा आणि गावगावांच्या एक दुखता एक मोकळी करा. जर आपण समजा आता वर्गेवाल एक ठिकाणी, अमरदेवाल एक ठिकाणी, वाघवाल एक ठिकाणी, जर तुमची आपसातील मोह माया तुटू शकत नाही तर तुम्ही अध्यात्माला जाऊ शकत नाही. वर्दीवाल्यांची जागा समोरतील म्हणजे तुमचं मोह मायाची वेळ अध्यात्मामध्ये जेवणी भगवंता तुमच्या 7 जन्मपर्यंत प्राप्त होणार नाही. आवडवाल्यांची अमृत जागा समोरतील तुमचा 7 जन्मात तुम्हाला भगवंता भगवान पाहतोय ना. आणि यांची मोह माया घर जाऊ दे, गावाच्या लोकांना सोडत नाही, बायका बरोबर काय सोडते माझ्यासाठी. त्याच्यामुळे स्वतःची जागा सांभाळा. जो आपला गावाचा जरी नसला असेल पैसे तर तू पांडुरंग माझ्यासाठी आहे. इथं पाहतोय जो तो त्याची पार्सलिटी करू नका. गुरुवाराचा आदेश पाडा. आणि एक मुद्दा अजून, शाळेत एक मॉनिटर असतो. मॉनिटर काय करतो, शिक्षकांनी त्याला आदेश दिलेला असतो, कोणी चुकलं त्याचं नाव फड्यावर मी त्याला शिक्षा देईल. जे आता वरिष्ठ लोक आहेत पंचमंडळी तिथे आपले दिंडीकरी म्हणून जातात, मोठे बाबा म्हणा, शिक्षक म्हणा, आनंद बाबा म्हणा, त्यांनी जर कोणाला काही बोललं तर फुलासारखं त्यांचं बोलणं ऐकून घ्या. मायबा आपल्याला बोलता का बोलतात, यांचं वडण सुधारलं पाहिजे, त्यांना चांगलं आयुष्य भेटायला पाहिजे. हे आपल्याला का बोलतात, दिंडी सक्सेस झाली पाहिजे, दिंडीमध्ये कुठला कलह नको. ते जर बोलते ना त्याची काठी लागू देऊ नका. पहिला मुद्दा. कोणी काय बोललं, हा तो असं बोला ना, एक काम कर भाऊ, स्वतःला पैसा सोड, पहिली चहा स्वतःला पैसा सोड, पहिला नाश्ता स्वतःला पहिला सोड, पहिला मुक्काम स्वतःला पैसा सोड, पहिला आंघोळ करी घेत. मग तुला समजी 17 दिन 17-18 हजार खर्च लागत बाकी लागत.
बोलतोय आता मी ऐक ठेवल्यावर बोलतील काय हुशार आहे करायला पहिला दिनू ना. आपल्याला कोणाचा फरक पडत नाही. आपण पांडुरंगाचे बघते माणसावर काही होत नाही. त्याच्यामुळे एकच सांगतोय इमानदारीने आणि वारकरी संप्रदाय हिंदू धर्माचा स्पायनल कॉर्ड म्हणजे काय आहे. आणि जेव्हा आपण मार्गाने चालतो तेव्हा आजूबाजूचे हिंदू म्हणतात हे लोक आहेत म्हणून हिंदू धर्म टिकून आहे. आणि जेव्हा आपण रस्त्याने चालतो मोठमोठ्याने एकमेकांना बोलतो काही महाग एकमेकांना शिवीगाळ करतात. जेव्हा ते बाकीचे जे वारकरी नाही इतर संप्रदायाच्या धर्माचे लोक आहेत ते म्हणतात हा असा वारकरी संप्रदाय. त्यांना पस्तावा वाटायला नको की हा वारकरी संप्रदाय आपला गावाकडनं गेला म्हणजे आपली गती पाहून झाली पाहिजे. हे माझं म्हणणं आहे. चुकून जर काही कोणाचं बंदूक क्षमा करा. जय श्रीराम.